नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचा कंदील कसा करायचा ते. मोत्याचा कंदील करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 6 नंबरचे मणी, 6 नंबरचे सोनेरी कलरचे मणी, 6 नंबरचे डार्क लाल रंगाचे म्हणजे मरून कलरचे मणी. 6 नंबरच्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे. धागा कट करण्यासाठी कैची आहे आणि सुई. ओके, तर आजच्या भागात आपण शिकूया कंदील कसा करायचा ते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अर्थातच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सेव्ह करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला हा कंदील जर मोठा अजून हवा असेल तर तो तुम्ही 8 नंबरच्या मण्यांमध्ये करू शकता. तर आता बघूया कंदील कसा करायचा ते. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मणी आणि 2 सोनेरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे. तुम्हाला जमलं तर एकूण सगळ्या पाचही मण्यांमधून धागा बाहेर काढू शकता. आता हे 5 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर 5ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. ह्या 5 मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर परत धाग्यामध्ये 2 लाल मणी आणि 2 सोनेरी मणी असे एकूण 4 मणी ओवून घ्यायचे. जिथून धागा निघालेला आहे त्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. आता हा जो दुसरा 5चा सर्कल झालेला आहे ह्यातून एकदा धागा फिरवून घेऊया. आता ह्या 5 सर्कलमधून धागा फिरवून घेतल्यानंतर या लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये 2 सोनेरी मणी, 2 लाल मणी असे एकूण 4 मणी ओवून घ्यायचे आणि हा एकाच लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. तर असेच 5चे सर्कल आपल्याला एकूण 12 करायचे आहेत. तर वरच्या साईडला जे आहे तिथे सोनेरी मणीच आले पाहिजेत आणि खालच्या साईडला लालच मणी आला पाहिजे. अशा पद्धतीने एकूण हे 12 सर्कल करून घ्यायचे. तर हे 5 मण्यांचे मी 11 सर्कल करून घेतलेले आहेत. तुम्हाला 12 सांगितलं होतं करायला, तर 12 न करता 11 हे पूर्ण राऊंड हा करून घ्यायचा आहे आणि 12वा सर्कल हा आपल्याला जॉईंट करायचा आहे. ही पट्टी जॉईंट करायची. तर ह्या एका लाल मणीमधून धागा बाहेर आलेला आहे तर इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि ह्या साईडचं जे सर्कल आहे ह्या लाल मणीमध्ये सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. आता वरच्या साईडला 2 सोनेरी मणी ओवून घ्यायचे आणि तो सर्कल कंप्लीट करायचा आहे. सोनेरी मणी ओवून घेतल्यानंतर हा जो लाल मणी आहे ह्यातूनच धागा बाहेर काढायचा आहे की हे 5 मण्यांचं सर्कल झालं आणि ही पट्टी पूर्ण जॉईंट झाली. आता हे जे जॉईंट केलं आहे ह्या 5 मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. आता नंतर काय करायचं आहे तर हे जे सोनेरी मणी आलेले आहेत इथे आपल्याला काम करायचं आहे. म्हणजेच काय तर ह्या सर्कलचा हा एक मणी आणि ह्या सर्कलचा हा एक मणी म्हणजे हे असे खालचे 2 मणी आहेत. तिथे आपल्याला 6चं सर्कल तयार करायचं आहे. त्यामुळे धाग्यामध्ये 4 सोनेरी मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि हा मागचा मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा की हे 6चं सर्कल तयार होईल. परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. इथे आपल्याकडे 3 मणी आहेत. हे बघा, ह्या सर्कलचा हा एक मणी, 1 2 3 मणी आहेत. मग धाग्यामध्ये 3च मणी ओवून घ्यायचे म्हणजे 6चं सर्कल तयार होईल. 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. तीन मण्यांमधून धागा बाहेर काढल्यावर हे 6चं सर्कल झालं. तसंच पुढे करायचं आहे. पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 3 मणी ओवून घ्यायचे म्हणजे इथेही 6चं सर्कल तयार होईल. 3 मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि नंतर परत पुढे 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे.
तर हे संपूर्ण राऊंड 3 मणी घालून पूर्ण करूया 6च्या सर्कलचा. शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया. आता हे सगळे 6चे सर्कल मी करून घेतलेले आहेत. ओके, हे जे सुरुवात आपण जी केली लाल आणि सोनेरी मण्यांचे, ही सुरुवात जी पट्टी कराल त्यावेळेला धागा फिरवून घ्यायला विसरू नका. प्रत्येक 5 मण्यांचं सर्कल केल्यानंतर धागा फिरवून घ्या. ओके, आणि हे 6चं सर्कल आता झाल्यानंतर शेवटचा राऊंड कसा करायचा आहे, तर हे 6चं सर्कल झाल्यावर ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आणि हा जो सर्कल आहे त्याचा हा जो मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे आपल्याकडे एकूण 4 मणी येतात. हे बघा, हे 2 मणी, 1 2 आणि हे 2 मणी, एकूण 4 मणी आलेले आहेत. मग आता इथे 6चा राऊंड होण्यासाठी 2च मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे हा 6चा राऊंड पूर्ण झाला. आता पुढचा राऊंडही आपल्याला 6 मण्यांच्या सर्कलचाच करायचा आहे. तर त्यासाठी हा जो सर्कल आहे त्यात तिकडचा हा 1 मणी आणि ह्या सर्कलचा हा 1 मणी. ओके, ह्या 2 मण्यांवरती आपल्याला आता 6चं सर्कल तयार करायचं आहे. तर धाग्यामध्ये 6 लाल कलरचे मणी मी ओवून घेतलेले आहेत. धागा निघालेला हा मणी आणि त्याच्या जो मागचा आहे तो मणी, ह्या सर्कलचा हा जो मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे 6चं सर्कल तयार होईल. जसं आपण सोनेरी मण्यांचं केलेलं आहे त्याचप्रमाणे खालचं देखील करायचं आहे. आता ह्या एका सोनेरी मणीतून धागा बाहेर काढायचा, परत पुढच्या एका सोनेरी मणीतून धागा बाहेर काढायचा. इथे आता परत 3 मणी ओवून घ्यायचे. 3 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 हा लाल मणी आणि हे 2 सोनेरी मणी, 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा. म्हणजे इथे 6चं सर्कल तयार होईल. तर अशाच प्रकारे ही लाईनही पूर्ण करून घेऊया 6च्या सर्कलची. इथे आता परत 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून इथे 4 मणी ओवून घ्यायचे. तर ही लाईन आता पूर्ण करून घेऊया. आता हा लाल मण्यांचा राऊंड झाल्यानंतर शेवटच्या राऊंडला जसं आपण सोनेरी मण्यांचं केलेलं आहे तसाच हा शेवटचा लाल मण्यांचा राऊंडही करायचा आहे. हा राऊंड झाल्यानंतर ह्या सोनेरी मणीतून, ह्या सोनेरी मणीतून आणि खालच्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढायचा. म्हणजे इथे आपल्याकडे 1 2 3 4 मणी येतात. मग आता 6चं सर्कल होण्यासाठी 2च मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता हा 6चा राऊंड झाल्यानंतर हे जे 6चं सर्कल आहेत 2, त्यातले हे जे 2 खालचे मणी आहेत इथे आपल्याला आता काम करायचं आहे. 7चं सर्कल तयार करून घ्यायचं आहे. तर धाग्यामध्ये मी एकूण 5 मणी ओवून घेतलेले आहेत. 2 लाल मणी, 2 सोनेरी मणी आणि 1 लाल मणी. 5 मणी ओवून घेतल्यानंतर हा जो धागा निघालेला मणी आहे तो आणि हा त्याच्या मागचा मणी, त्यातून धागा या दोन्हीही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा की हे 7चं सर्कल तयार होईल. आता पुढच्या 2 लाल मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 4 मणी ओवून घ्यायचे. 2 लाल मणी, 2 सोनेरी मणी आणि हे इकडचे 3 आणि हे 4, 7 मणी झाले. हा 1 2 3 ह्या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे हे 7चं सर्कल तयार होईल. परत पुढच्या 2 लाल मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये 4 मणी ओवून घ्यायचे. 2 लाल मणी, 2 सोनेरी मणी
आणि ह्या 1 2 3 तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. अशाच प्रकारे हे 7चं सर्कल तयार करून घेऊया. इथे आता परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि 4 मणी ओवून घ्यायचे. तर असाच हा पूर्ण राऊंड करून घेऊया. शेवटच्या राऊंडला काय करायचं हे बघूया. एवढे राऊंड बाकीचे करून घेऊया. आता हे 7चे सर्कल मी इथपर्यंत करून घेतले. हा शेवटचा राऊंड कसा करायचा तर हा राऊंड झाल्यानंतर या 1 2 3 लाल मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. 3 लाल मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे आता बघा 1 2 3 आणि 4 मणी आहेत. मग आता धाग्यामध्ये 3च मणी ओवून घ्यायचे. 1 लाल मणी 2 सोनेरी मणी असे एकूण 3 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता हे 7चे सर्कल झाल्यानंतर हा एक 7चा सर्कल आणि हा एक 7चा सर्कल. ह्या दोघांचे जे खालचे मणी येतात, एक लाल मणी एक सोनेरी मणी, ह्यावरती आता आपल्याला सर्कल करायचा आहे. तर ह्या सोनेरी मणीतून धागा बाहेर आलेला आहे. इथे आता आपल्याला 5चं सर्कल तयार करायचं आहे. 5चं वर्तुळ करायचं आहे. तर इथे हे 2 मणी आहेत, एक लाल मणी एक सोनेरी मणी. तर आता धाग्यामध्ये 1 सोनेरी मणी आणि 2 लाल मणी असे एकूण 3 मणी ओवून घ्यायचे आणि इकडचे हे 2 म्हणजे 5 मण्यांचं वर्तुळ तयार होईल, सर्कल तयार होईल अशा प्रकारे. आता परत पुढच्या एका सोनेरी मणीतून धागा बाहेर काढायचा. पुढच्या सोनेरी मणीतून धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता 6चं वर्तुळ आपल्याला करायचं आहे. तर काय करायचं, धाग्यामध्ये 2 इकडचे हे 2 मणी आहेत सोनेरी मणी. इथे आपल्याला आता 6चं सर्कल तयार करायचं आहे. हे 5चं झालं. आता इथे 6चं करायचं आहे. तर इथे मी 2 मणी ओवून घेतलेत लाल मणी, अजून 2 मणी ओवून घेऊया. एकूण 4 लाल मणी ओवून घेतले. आता ह्या 2 सोनेरी मणीमधून धागा बाहेर काढायचा. आता हे 6चं सर्कल झाल्यानंतर पुढच्या या लाल आणि सोनेरी मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे बघा ह्या सर्कलचा हा जो मणी आहे लाल तो 1 2 3 मणी आहेत. मग आता इथे आपल्याला परत 5चं सर्कल करायचं आहे. तर त्यासाठी धाग्यामध्ये 1 सोनेरी मणी आणि 1 लाल मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 लाल मणी 1 सोनेरी मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता परत पुढच्या एका सोनेरी मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे 6चं सर्कल करायचं आहे. 5चं झालं, 6चं झालं, परत 5चं झालं. आता परत 6चं करायचं आहे. म्हणजे एक 5चं आणि एक 6चं असं सर्कल करत जायचं आहे आपल्याला. आता धाग्यामध्ये 4 लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 4 लाल मणी ओवून घेतल्यानंतर ह्या 2 सोनेरी मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. दोन सोनेरी मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर 1 लाल मणी
आणि एक सोनेरी मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। आणि इथे आता 1 2 3 3 मणी आहेत, तर धाग्यामध्ये एक सोनेरी मणी आणि एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 लाल मणी एक सोनेरी मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। पाचचं सर्कल झालं। आता परत इथे 6चं करायचं आहे सर्कल। तर पुढच्या एका सोनेरी मणीमधून धागा बाहेर काढून घेतला। इथे आता 4 लाल मणी ओवून घ्यायचे। चार लाल मणी ओवून घेतल्यानंतर 1 आणि 2 या 2 सोनेरी मणीतून धागा बाहेर काढायचा। तर अशाच प्रकारे 5-6चं वर्तुळ तयार करून घ्यायचं आपल्याला संपूर्ण राऊंडवरती। शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया। तोपर्यंत हा पूर्ण राऊंड इथपर्यंत 5-6 5-6चा सर्कल करून घेऊया। आता हे 5-6चे सर्कल इथपर्यंत करून झाल्यानंतर शेवटच्या राऊंडला काय करायचं, तर हा 5चा राऊंड झाल्यानंतर हे 5चं सर्कल झाल्यानंतर एका सोनेरी मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या सर्कलच्या ह्या लाल मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा टोपीसारखा आकार येईल आणि ही डिझाईन बरोबर 3 सोनेरी मण्यांची जी डिझाईन आलेली आहे तशी तुमची यायला हवी। ओके, तर आता ह्या साईडला आपल्याला 6चं सर्कल करायचं आहे। तर हे 5चं झालं। इथे आता साहजिकच 6चं येणार आहे शेवटच्या राऊंडला। तर 1 2 3 3 मणी आहेत, तर धाग्यामध्ये 3च मणी ओवून घ्यायचे। 3 लाल मणी ओवून घ्यायचे। तीन लाल मणी ओवून घेतल्यानंतर 2 सोनेरी मणी आणि 1 लाल मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। ओके, तर अशा प्रकारे हा आपला कितवा राऊंड झाला आहे। हा फर्स्ट राऊंड झाला, पहिला झाला। 1 2 3 4 आणि 5 राऊंड झालेले आहेत। आता 6व्या राऊंडला काय करायचं, तर हा जो मधला 5चा सर्कल आहे आणि हे 2 6चे सर्कल बरोबर, हे 2 6चे सर्कल आणि मधला 5चा सर्कल, ह्या 3 वर्तुळांवरती आपल्याला आता पुढचं डिझाईन बनवायची आहे। तर हे जे 3 वर्तुळ धरायचे, या 3 वर्तुळांचे जे खालचे मणी आहेत 3 1 2 3 1 2 3 3 मण्यांवरती आपल्याला 6चं सर्कल करायचं आहे। तर धाग्यामध्ये 1 लाल मणी 2 सोनेरी मणी, 1 लाल मणी 2 सोनेरी मणी असे घ्यायचे आणि 1 2 3 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। 1 2 3 त्यानंतर पुढच्या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता ह्या 2 मण्यांवरती 6चं सर्कल करायचं आहे, म्हणून धाग्यामध्ये 2 सोनेरी मणी 2 लाल मणी असे एकूण 4 मणी ओवून घ्यायचे आणि हा जो धागा निघालेला मणी आहे तो आणि हा त्याच्या मागचा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता इथे हे 6चं सर्कल झाल्यानंतर पुढच्या 3 मण्यांमधून धागा काढायचा आहे, 2 मण्यांमधून नाही। 1 2 3 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये 1 लाल मणी 1 सोनेरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे। 1 2 3 आणि 4 1 सोनेरी मणी 3 लाल मणी 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे।
परत पुढच्या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इकडे 2 सोनेरी मणी आणि 2 लाल मणी असे एकूण 4 मणी ओवून घ्यायचे आणि हा धागा निघालेला मणी आणि हा त्याच्या मागचा अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे 6चं वर्तुळ तयार होईल। आता इथे हे 6चं सर्कल झाल्यानंतर पुढच्या 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि एक लाल मणी आणि एक सोनेरी मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 4 एक सोनेरी मणी 3 लाल मणी अशा एकूण 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा, म्हणजे इथे 6चं सर्कल तयार होईल। आता खालच्या एका परत लाल मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे 2 सोनेरी मणी आणि 2 लाल मणी असे एकूण 4 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 लाल मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट नीट ओढून घ्या। मला वाटतं तुम्हाला आता समजलं असेल कसं करायचं ते। आता परत पुढच्या 1 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। हे मी तुम्हाला एक शेवटचं दाखवते, त्यानंतर आपण पूर्ण लाईन करून घेऊया। आता ह्या 3 मणी आहेत तिथे, परत हे 3 लाल मणी आहे, एक सोनेरी मणी, म्हणून एक लाल मणी घ्यायचा आहे आणि एक सोनेरी मणी घ्यायचा आहे आणि 1 2 3 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। ओके, आता परत खाली 2 मणी आले, हे बघा। आता ह्या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा, एका मणीतून धागा बाहेर आला। इथे 2 मणी आहेत, मग धाग्यामध्ये 2 सोनेरी मणी 2 लाल मणी, एका वेळेला 4 मणी ओवून घ्यायचे, एका वेळेला 2च मणी ओवून घ्यायचे। आता इथे 2 सोनेरी मणी 2 लाल मणी ओवून घेतले। आता ह्या 2 लाल मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। हा धागा निघालेला आणि हा त्याच्या मागचा जो आहे दुसऱ्या सर्कलचा, त्यातून धागा बाहेर काढायचा ह्या लाल मणीमधून आणि ह्या सर्कलच्या ह्या मणीतून। ओके, तर अशाच प्रकारे आता ही लाईन पूर्ण करून घेऊया। शेवटच्या राऊंडला बघूया काय करायचं। ही पूर्ण लाईन तोपर्यंत करून घेऊया इथपर्यंत। आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर या शेवटच्या राऊंडला हे बघा, हा 6चा सर्कल झाला। हा 6चा सर्कल झाल्यानंतर ह्या लाल मणीतून आणि ह्या सोनेरी मणीतून ह्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे। इथे 1 2 3 2 लाल मणी आणि एक सोनेरी मणी, 3 मणी आहेत। तर आता 6चं सर्कल करतोय आपण, तर आता धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे। ते कसे घ्यायचे, तर 1 सोनेरी मणी 2 लाल मणी। ओके, आता हे 2 लाल मणी आणि हा एक सोनेरी मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। हे इथे 6चं सर्कल झालेलं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे। हा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता धागा हा खालच्या दिशेने घेऊन यायचा आहे। आता हा 6चा राऊंड झाल्यानंतर ह्या सोनेरी मणीतून आणि ह्या लाल मणीतून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 सोनेरी आणि 1 लाल अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा की इथे 5चं सर्कल तयार होईल। आता परत ह्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे 2 लाल मणी 2 सोनेरी मणी
आणि एक लाल मणी. किती झाले? 5. ओके, 5 मणी ओवून घेतले. 2 लाल मणी, 2 सोनेरी आणि 1 लाल मणी. 5 मणी ओवून घेतल्यानंतर हा एक लाल मणी आणि हा एक धागा निघालेला लाल मणी, या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. या 5च्या सर्कलचा हा खालचा आणि हा धागा निघालेला, अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. म्हणजे इथे हे 7चं सर्कल होईल. ओके, हे 7चं सर्कल झाल्यानंतर परत धागा हा या 2 सोनेरी मणीमधून बाहेर काढायचा. एक सोनेरी मणीतून बाहेर काढल्यानंतर परत एका लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. आता इथे बघा 1 2 3 4 4 मणी आहेत, तर 5चं सर्कल होण्यासाठी एकच मणी ओवून घ्यायचं आहे. आणि या एक लाल मणी, 2 सोनेरी मणी आणि 1 लाल मणी, 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. म्हणजे इथे हे 5चं सर्कल तयार होईल. आता हे 5चं सर्कल झाल्यानंतर याच एका लाल मणीतून खालच्या धागा बाहेर काढायचा आहे. आणि इथे 2 लाल मणी, 2 सोनेरी मणी ओवून घ्यायचे. 2 लाल मणी, 2 सोनेरी मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. तीन मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर परत या 2 सोनेरी मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या, म्हणजे कंदीलचा आकार व्यवस्थित येईल. ताणू नका, फक्त घट्ट ओढून घ्या. या 2 सोनेरी मणीतून धागा बाहेर काढून खालच्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढला. इथे परत आपल्याकडे 4 मणी आलेले आहेत, 2 सोनेरी आणि एक कडेचे 2 लाल. तर इथे परत एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि इकडचं 5चं सर्कल करायचं. 1 2 3 4 मणी आहेत, या 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. त्यानंतर पुढच्या एका लाल मणीमधून धागा खाली काढून घ्यायचा आहे. या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 7चं सर्कल करायचं. 2 लाल मणी, 2 सोनेरी मणी घालून 1 2 3 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. तर अशाच प्रकारे 5 आणि 7 असे 2 सर्कल प्रत्येक ठिकाणी अल्टरनेट असे करून घेऊया. 5 7 5 7 असे पूर्ण राऊंड करून घेऊया. शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया. आता इथे बघा, मी 5 आणि 7चं सर्कल पूर्ण राऊंड करून घेतलेलं आहे. ओके, आता हा शेवटचा राऊंड बाकी आहे. तर हा 5चा राऊंड इथे झाल्यानंतर, हा 5चा राऊंड झाल्यानंतर 1 2 आणि 3 लाल मण्यांमधून धागा खाली घ्यायचा आहे. 5चा राऊंड झाल्यानंतर हे सोनेरी मणी आहेत ते खालच्या साईडलाच तुमचे आले पाहिजेत, अशा रीतीने मणी ओवून घ्या. आता इथे बघा 1 2 3 4 आणि 5 मणी आलेले आहेत. ओके, तर आता आपल्याला 7चं सर्कल करायचं आहे इथे. तर शेवटी फक्त 2 सोनेरी मणी ओवून घ्यायचे आणि या 1 2 3 4 आणि 5 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा की ते हा शेवटचा राऊंड कंप्लीट होईल. ओके, आता या 4 लाल मण्यांमधून धागा बाहेर काढून घेते. अशा प्रकारे हा कंदील आपला इथपर्यंत तयार झालेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय. तुम्ही तुमच्या आवडीचे कलर ह्यामध्ये घेऊ शकता. ओके, आता आपल्याला हे किती राऊंड झालेले आहेत एकूण? 1 2 3 4
5, 6 आणि 7 राऊंड झाले. आता 8व्या राऊंडवर आहोत आपण. तर इकडे एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे खालच्या सोनेरी. हे बघा, आता हे सर्कल आणि हे सर्कल, ह्या 2 सर्कलमधले हे जे मधले 2 मणी आहेत, इथे आपल्याला आता 6चं सर्कल करायचं आहे. म्हणून धाग्यामध्ये 4 सोनेरी मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला जो मणी आहे आणि त्याच्या हा मागचा जो मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा या 2 मण्यांमधून. दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे हे 6चं सर्कल तयार होईल. परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे आता 3 मणी आहेत. 1, 2, हे बघा, 1, 2 आणि 3 हे 3 मणी आहेत. तर आता इथे 6चं सर्कल होण्यासाठी 3च मणी ओवून घ्यायचे. 3 मणी ओवून घ्यायचे आणि या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. इथे आता पूर्ण राऊंड आपल्याला 6चं सर्कल करून घ्यायचे आहेत. अजून एक दाखवते तुम्हाला, मग बाकीचं आपण करून घेऊया. हे 6चं सर्कल झाल्यावर पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे 3 मणी आलेत. 1, 2, 3 म्हणून धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे 6चं सर्कल होण्यासाठी. ओके, तर 1, 2, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. तर अशाच प्रकारे पूर्ण राऊंड आपल्याला करायचा आहे. तर हा मी राऊंड करून घेते. इथे परत काय करायचं आहे तुम्ही, तर 2 पुढच्या मण्यांमधून धागा बाहेर काढून इथे परत 3 मणी ओवून घ्यायचे आणि पूर्ण राऊंड हा 6च्या सर्कलचा करून घ्यायचा आहे. शेवटच्या राऊंडला आल्यावर काय करायचं ते बघूया. आता हे पूर्ण हा 6चा राऊंड झाल्यानंतर शेवटच्या राऊंडला काय करायचं आहे, हा 6चा राऊंड झाल्यानंतर हा 6चा राऊंड झाला, त्यानंतर ह्या 1, 2, 3, 1, 2 आणि ह्या 3 अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढला आहे. ओके, हा 6चा राऊंड झाला बरोबर. त्यानंतर 1, 2, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढला. इथे आता आपल्याकडे 4 मणी आहेत. हे बघा, 1, 2, 3 आणि 4 मणी आहेत. 6चं सर्कल व्हायला 2च मणी ओवून घ्यायचे. 2 मणी ओवून घेतल्यानंतर या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. 1, 2, 3, 4 की हे 6चं सर्कल झालेलं आहे. ओके, आता हे ही लाईन आपली पूर्ण झालेली आहे. आता काय करायचं, तर इथे माझा हा धागा संपलेला आहे. तो मी 1-2 मण्यांतून काढून गाठ मारून परत 1-2 मण्यांमधून काढून धागा कट करून घेणार आहे. तुम्ही देखील इथे कट करू शकता, पण इथेच तुमचा धागा मोठा असेल तर कट करू नका. इथे लागलीच आपण लटकन करायचे आहेत. तर मी हा धागा इथे जॉईंट करून घेते. आता हा कंदील इथपर्यंत झाल्यानंतर खालचे लटकन करण्यासाठी मी इथून धागा बाहेर काढलेला आहे. हा जो सर्कल आहे 6चा सर्कल, त्यातले हे जे 2 मधले मणी आहेत त्यातल्या एका मणीतून धागा बाहेर काढलेला आहे आणि धाग्यामध्ये जसे तुम्हाला तुमच्या अरेंजमेंटप्रमाणे तुम्हाला जसे वाटतील तसे मणी ओवून घ्यायचे आहेत, जेवढे पाहिजेत तेवढे, आणि खालचं लटकन करायचं आहे. एक मणी सोडून द्यायचा आणि वरच्या सगळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा.
या वरच्या सगळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर या सोनेरी इथून धागा निघालेला होता या सोनेरी मणीतून. आता ह्या मण्यांमधून धागा काढल्यानंतर ह्या सोनेरी मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि त्याच्या एका पुढच्या मणीमधूनही काढून घ्यायचा. आता पुढच्या सर्कलच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे जसे आपण ह्या साईडला मणी ओवून घेतले होते लटकनसाठी तसेच ओवून घ्यायचे आणि पुढचं लटकन करायचं आहे. असंच संपूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे. प्रत्येक 6च्या सर्कलच्या मध्यभागी लटकन करायचे आहे. तर हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता हे लटकन मी पूर्ण करून घेतलेले आहेत, खाली लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला हँडल करायचं आहे वरच्या बाजूला. तर हे जे 5चं सर्कल आहे त्यातल्या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि जेवढं तुम्हाला हुक इथे अडकवायला करायचं आहे तेवढे मणी तुम्ही ओवून घ्यायचे. ओके, हे मी साधारण 23 मणी ओवून घेतलेले आहेत. आता हे ह्या मणीतून धागा काढला, 23 मणी ओवून घेतलेत आणि त्यानंतर त्याच्या समोरच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता ह्याच्या समोरचा मणी म्हणजे ह्याच्यातून मी हा धागा बाहेर काढणार अशा पद्धतीने की हे वरती अडकवायला आपलं हुक होईल तयार. आता काय करूया, 1-2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे, गाठ मारायची आहे आणि धागा कट करून परत 1-2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. हे असं करून घेऊया आणि बघूया कंदील कसा दिसतोय ते. तर अशा प्रकारे आज आपण मोत्याचा कंदील कसा करायचा हे शिकलेलो आहोत. तुम्हाला हा कंदील मोठ्या साईजमध्ये करायचा असेल तर 8 किंवा 10 नंबरचे मणी घ्या आणि जसं हे दाखवलं आहे त्याचप्रमाणे तो कंदील करा. ओके, ह्या कंदीलमध्ये आपण LED लाईट लावू शकतो. टी कॅन्डल मिळतात ते देखील ह्या कंदीलमध्ये लावू शकतो. तर आता हा मोत्याचा कंदील नीट व्यवस्थित लावून बघूया कसा दिसतोय ते. तर आज आपण शिकलो मोत्याचा कंदील कसा करायचा ते. हा कंदील तुम्ही 8-10 नंबरच्या मण्यांमध्ये केलात तर त्याची साईजही मोठी होईल. जर तुम्हाला हा आजचा मोत्याचा कंदिलाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आता दिवाळीचे दिवस असल्यामुळे ज्यांना मोत्याचा कंदील करायचा आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून नक्की पोचवा, सेव्ह करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.